सो टुडे इज तुषार्स फर्स्ट फादर्स डे. सो मी त्याच्यासाठी काहीतरी एक छोटंसं ग्रीटिंग कार्ड बनवते आहे जस्ट टू सरप्राईज हिम. पुढे तुम्ही कंटिन्यू बघा, तुम्हाला कळेल हाऊ ही रिॲक्ट्स. ॲक्च्युली माऊथ छोटा आहे, सो ही कॅन्ट राईट और ही कॅन्ट गिव्ह एनिथिंग, म्हणून त्याच्याकडून मी हे ग्रीटिंग बनवती आहे. सो लेट्स स्टार्ट. एक आपण छोटासा मेसेज लिहूया माऊकडून त्याच्या डॅडीसाठी. सो आता इथे मला बेबीचे हँडप्रिंट आणि फुटप्रिंट्स द्यायचे आहेत, पण बेबी झोपलेला आहे त्यामुळे आपण ते नंतर करूयात. सो आत्ता मी इथे आतमध्ये आमचं जर तुषारचा आणि बेबीचा फोटो मिळाला तर तो स्टिक करेल, जर तिघांचा असेल तर तिघांचा. सो नाव विल स्टिक द फोटो. Okay, so I have got one picture. Now I am gonna stick it over here. My greeting is ready. So ते असं काही बनलेलं आहे. I have tried to make it best in my way. I hope you like it. So चला आपण आता त्याची रिॲक्शन बघूयात. तुषार, for you. Oh. रीड कर, जोरात रीड कर. To Daddy, I am happy. I am so happy he has got a father like you, and I know you will be very good father as well as a friend. Love you, Daddy, and wishing you happy Father's Day from Mau. कसं वाटलं? बारे फर्स्ट फादर्स डे तुझा. Yes, आता first तुला कळालं Father's मी Day. आज का स्पेशल जेवण केलेलं. ओके, त्यासाठी काय? येस, म्हणून मी आज तुझ्यासाठी स्पेशल काय केलेलं. चिकनचं स्पेशल थाली केली. आपण तुम्हाला ऍड करूया तिथे. येस, बारे. तर माव नाही देऊ शकत, सो मावकडून मी दिले तुला. मदर्स डेला तुम्हाला बाहेर घेऊन गेलेला. तो ब्लॉग कोणी बघितला नसेल तर बघा, ह्याच्यामध्ये लिंक देईल मी. फोटो भारी आला. आज तुझा फर्स्ट फादर्स डे आहे, तर कसं वाटते तुला? व्हॉट आर युअर फिलिंग्स? तर चांगलं वाटतं खूप, आणि एक जबाबदारी आहे आता सोबत आमच्या, तर त्याचं एक तसं वाटत आहे. आणि काय भारी वाटतंय की आधी मी माझ्या वडिलांचं नाव लावायचो, आणि आता माझा मुलगा माझं नाव ॲज अ फादर म्हणून लावणार आहे. तर हे खूप प्राऊड वाटतंय आणि जबाबदारी असल्यासारखं पण वाटतंय. सो थँक्यू बेबी फॉर मेकिंग दिस स्पेशल ग्रीटिंग अँड स्पेशल डे. तर फादर्स डे निमित्त तुषार घेऊन चालला आहे आमच्या दोघांना लॉंग ड्राईव्हला. सो यू कॅन सी इट्स रेनिंग. एकदम मस्त क्लायमेट झालंय आणि मज्जा येते. एक्सपेक्ट नव्हतो करत की पाऊस एवढा लागेल, म्हणजे घरून निघाल तेव्हा ऊन होतं, आणि आता बघतो डायरेक्ट एवढा पाऊस एक्सपेक्ट नव्हतं केला. अचानक पाऊस पडलाय.